अन्यायाच्या विरोधात धिक्कार आंदोलन मोर्चा धडकला तहसील कार्यालयावर। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। निकलो बाहर मकानों से, जंग लढो बेईमानों से। अन्यायाच्या विरोधात भारतीय संविधानाच्या समर्थनात काल दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी कारंजा तहसील कार्यालयावर धिक्कार आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता। या आंदोलनाद्वारे देशातील बडबडतेने माखलेल्या अन्यायाविरोधात, अमानवीय घडलेल्या क्रूर घटनांच्या विरोधात सरकारला न्याय मागण्यासाठी कारंजा लाड येथे वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन तसेच राजकीय पक्ष यांनी महामहिम राष्ट्रपती यांना श्री तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर केले। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात व उत्साहात आनंदाने साजरा करताना त्याच अमृत महोत्सवाच्या आधी माठाच्या पाण्याला हात का लावला म्हणून निरागस इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षाच्या बालकाला अमानुष व क्रूरपणे त्याची हत्या करण्यात येते। तो अनुसूचित जातीचा असल्यामुळे त्याच अमृत महोत्सवात ज्यांनी बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करून तिच्या 3 वर्षाच्या मुलीला आई व कुटुंबातील इतर लोकांची निर्घृणपणे हत्या केली, त्या खून करणाऱ्यास, बलात्काऱ्यास मोकळे सोडून दिले जाते। यामधून समाजाने काय संदेश घ्यावा? बिल्किस बानो अल्पसंख्याक असल्यामुळे सुनीता खाका ह्या 8 वर्ष घरात डांबून तिच्यावर अमानवीय अत्याचार केला जातो। त्यांना अनैसर्गिक शिक्षा सीमापात्र करतात। जे गुन्हे फक्त निंदनीय नसून मानवतेचा अपमान करणारा आहे, ती अनुसूचित जातीची असल्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की घटनेचा अनुच्छेद 21 नुसार जनतेच्या जीवनाचे संरक्षण करणे आणि तसे होत नसल्यामुळे या सर्व घटनेचा धिक्कार करण्यासाठी सय्यद अहमद कबीर दर्गा ट्रस्ट अध्यक्ष, हाजी मोहम्मद युसुफ पुंजानीजी माजी नगराध्यक्ष, श्री दत्तराजी डहाके समाज क्रांती आघाडीचे, श्री हंसराज शेंडे बिरसा क्रांती दलाचे, श्री राजेश मस्के, श्री गजानन अहमदाबादकर आदींसह सामाजिक समता प्रबोधन मंच, गोर सेना, लहुजी शक्ती सेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय गोपाळ समाज, विकास परिषद, भारतीय बंजारा समाज, कर्मचारी सेवा संघटना, विदर्भ ब्रूट समाज संघटना, ओबीसी कर्मचारी संघटना, माडी कर्मचारी सेवा मंडळ, भटक्या विमुक्त जमाती फेडरेशन ऑफ इंडिया, भारतीय ओबीसी संघटना, बुद्धिस्ट विचार संघ, वाल्मिक मेहतर समाज संघटना, भोई समाज फेडरेशन, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, नाभिक समाज संघटना, कुंभार समाज संघटना, अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना आदी सामाजिक संघटनांच्या वतीने धिक्कार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना कारंजा तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन बिल्किस बानो प्रकरणातील अत्याचारी, बलात्कारी व खूनकरी यांना पूर्ण शिक्षा कायम करावी, इंद्रकुमार मेघवाल याच्या मारेकऱ्यास फाशी व्हावी, सुनीता खाका यांच्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या सीमापात्रास आजीवन कारावास व्हावा, महागाईवर निर्बंध लावावे, SC, PST, OBC मायनॉरिटीवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावे व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली। यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, कारंजा नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक तथा बहुसंख्य नागरिक व महिलांनी बाबा साहेब आंबेडकर के संविधान ने पावर दिया है, सिस्टम को पावर दिया है। अगर कहीं पर भी अत्याचार हो रहा है और कानून को तोड़ा जा रहा है, अगर हम बाबा साहब आंबेडकर के संविधान को मानने वाले लोग हैं और अगर हम संविधान को कोई तोड़ रहा है और हम उसकी अगर मदद कर रहे हैं तो हम भी गुनहगार हैं, है कि नहीं सर? सही बोलो, संविधान ये बोलता ना। मगर अभी घटना हुई कि पुलिस वालों की भी अगर कॉलर कोई पकड़ के खींचता है और कानून उसको ही बचाने के लिए अगर दूसरों की बदलियां किया जाती है तो यहाँ पर जुल्म कम थोड़े होंगे। जुल्म को तो तुम बढ़ावा दे रहे, मतलब यहाँ का सिस्टम सीधा सीधा ये दर्शा रहा, अजूबो यहाँ का सिस्टम ये सीधा सीधा दर्शा रहा कि भाई हम जुल्म करने वालों के साथ है। यहाँ की सत्ता जो बता रही है आमदार खासदार कि हम जुल्म करने वालों के साथ है और जनता जो है बिल्कुल साथ में उसके है जो जुल्म नहीं करता, सब समाजों को साथ में लेके चलेगा, सब समाजों के साथ नरम बन के रहेगा, उसके साथ पब्लिक है। ये पानी में भी पब्लिक आके बता रही मस्के सर, क्या बता रही पब्लिक कि हम नरम दिल लोगों के साथ है, जुल्म करने वालों के साथ हम नहीं है। और मानवता का भी विचार यही है। सब धर्म के लोग अगर बाबा साहेब आंबेडकर के संविधान को जिंदा रखने के लिए और इस भारत देश में इंसानियत को जिंदा रखने के लिए आज ये धिक्कार आंदोलन किया गया था। इस धिक्कार आंदोलन के माध्यम से
हम सरकार को बता देना चाहते हैं कि जो SC, ST, OBC और माइनॉरिटी पर जो अत्याचार हो रहे हैं, ये अत्याचार इस देश में रुक देना चाहिए। यह अगर अत्याचार रुकते नहीं है तो इस देश की जनता आज तारंजा में पानी होते हुए, तूफान होते हुए भी रोड पर आकर धिक्कार आंदोलन के लिए तैयार हो गई है। ऐसा भारत के हर गांव में, हर चौक पर ऐसे धिक्कार आंदोलन आयोजित किए जाएंगे और ये जातिवादी सरकार को उखाड़ फेंक दिया जाएगा। ये धिक्कार आंदोलन के माध्यम से ये मैसेज दिया जा रहा है सरकार को कि इस देश में अत्याचार रोक दिया जाना चाहिए और लोगों को इंसाफ मिलना चाहिए और इस देश में संविधान और इंसानियत को जिंदा करने के पूरे प्रयत्न किया जाए सरकार की तरफ से। ये पानी में भी धिक्कार आंदोलन इस वजह से किया गया और ये लोग सब जागरूक है, इनमें इंसानियत जिंदा है और ये बता देना चाहते हैं देश के लोगों को कि इस देश में इंसानियत जिंदा है, बाबा साहेब आंबेडकर का संविधान अभी जिंदा है। काय माझं प्राध्यापक दयावान गव्हाणे, मी अखिल भारतीय गोपाळ समाज क्रांतिकारी विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे। कशाबद्दल निवेदन होता? तर हे निवेदन असं आहे की आपल्या देशामध्ये देशाचा अमृत महोत्सव चालू असताना हा अगदी सर्वांसाठी, तळागाळातल्या सर्व लोकांसाठी आनंदाचा क्षण होता। परंतु अशा काळातही अशा काही ह्या 3 घटना घडल्या की जे खरोखर निंदनीय अशा आहेत, अमानवीय असं कृत्य आहे की तळागाळातल्या सर्व लोकांना आपण सुरक्षित आहो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आणि याची दखल म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र आलो आणि आजचं धिक्कार आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आणि त्याचे निवेदन आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना दिलं आहे। त्यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना हे निवेदन गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत आमच्या ह्या जे वेदना आणि संवेदना आहे ह्या पोचल्या पाहिजे। आमचा आवाज जो आहे हा त्यांच्या तळागाळातला आवाज आहे, आम्ही सर्वांचं हे प्रतिनिधित्व करतो आणि तो आवाज गेला पाहिजे असे आमचे या ठिकाणी आहे। या ठिकाणी 3 प्रामुख्याने घटना घडल्या। एक अल्पसंख्याक समाजाची असणारी बिल्किस बानो याच्यावर, या महिलेवर बलात्कार झाला आणि तिच्या अवघ्या 3 वर्षाची मुलगी, तिची आई, तिचे वडील आणि अवघं सर्व कुटुंब त्यांची तिच्यासह हत्या करण्यात आली। दुसरं प्रकरण इंद्रकुमार मेघवाल हा राजस्थानमधला मुलगा आहे, दलित समाजाचा आहे, अनुसूचित जातीचा मुलगा आहे आणि केवळ नैसर्गिकरित्या तहान लागली म्हणून तो आपल्या गुरुजीच्या माठाला हात लावतो आणि गुरुजी त्याला बेदम मारतात की माझ्या माठाला हात का लावला तू, म्हणून त्याला बेदम मारतात। एवढं मारतात की तो त्याचा गतप्राण होतो, त्याचा जीव निघून जातो। आणि म्हणून असं वाटते की आपण पुन्हा या स्वतंत्र देशामध्ये आहो की नाही असं वाटायला लागते आणि पुन्हा मनूचं हे राज्य येते की काय असं वाटते। आज संविधान जिवंत असताना जर मनुवादी संघटना किंवा मनुवादी विचार हा जर डोकं वर काढत असेल आणि त्या मनुवादी विचारातून जर अशा प्रकारच्या अन्याय आणि अत्याचार आमच्या तळागाळातल्या सर्व समाजावर होत असेल तर याचा आम्ही धिक्कार करतो। आणि तिसरी घटना अशी आहे की सुनीता काका ही आदिवासी महिला आहे आणि ती मोलकरीण म्हणून या सीमा पात्राच्या घरी मोलकरी म्हणून काम करत होती। काम करणे हा काही लहानपण किंवा मोठेपण नाही आहे, पोटासाठी सर्वांना काम करावं लागते। परंतु तब्बल 8 वर्ष या महिलेवर अनेक प्रकारचे अमानवीय अत्याचार त्या महिलेशी केले। एवढंच नाही, तिचं मूत्र आणि विष्ठासुद्धा त्या महिलेला प्रकारच्या ह्या घटना अत्यंत निंदनीय आहे। निंदनीयच नाही तर या घटनेचा आम्ही धिक्कार करतो सर्व। आणि महामहिम राष्ट्रपतींनी आमचं हे निवेदन त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, आमचं हे संवेदना गेल्या पाहिजे असं आमच्या सर्व संघटनेचं म्हणणं आहे आणि त्यानिमित्तानं आमचं हे धिक्कार आंदोलन होतं। सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी भाग्यश्री, संपादक विनोद कुमार, तालुका प्रतिनिधी रामेश्वर डेंडुळे। नमस्कार।